नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत मातीच्या दिव्यांची गोष्ट। चला तर मग ऐकूया पूर्ण गोष्ट, जिचं नाव आहे मातीच्या दिव्यांनी खरी दिवाळी। छोटी माया थोडी नाराज होती। कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांना दिवाळीसाठी फक्त एक साधा मातीचा दिवा घेणे शक्य झाले होते। रस्त्याच्या पलीकडे श्रीमंत व्यापाऱ्याचे घर विजेच्या दिव्यांनी आणि चकाकीने झगमगत होते। आमचा दिवा किती छोटा आहे, माया तिच्या आजीला म्हणाली। आजी हसल्या। बाळे, दिवाळीचा प्रकाश आकाराबद्दल नाही तर उद्देशाबद्दल असतो। हा दिवा लहान असला तरी वाईटावर चांगल्याच्या विजयाचे आणि अज्ञानावर ज्ञानाच्या प्रकाशाचे प्रतीक आहे। आपण हा दिवा लक्ष्मीचे आणि रामाचे स्वागत करण्यासाठी, तसेच याचा स्नेह आणि ऊब आपल्या शेजाऱ्यांसोबत वाटून घेण्यासाठी लावतो। त्या रात्री अचानक आलेल्या वादळामुळे संपूर्ण शहरात वीज पुरवठा खंडित झाला। श्रीमंत व्यापाऱ्याचा तो चकचकीत देखावा एका क्षणात नाहीसा झाला, पण मातीचा साधा दिवा मायेच्या हाताने जपलेला स्थिरपणे तेवत राहिला। अंधारात चाचपडत असलेले शेजारी त्या शांत स्वागत करणाऱ्या प्रकाशाच्या दिशेने मायेच्या दाराकडे आले। त्यांनी आपल्या मिठाईची आणि गोष्टींची देवाणघेवाण केली आणि जाणले की दिवाळीचा खरा प्रकाश म्हणजे केवळ बाह्य देखावा नसून आशा, नम्रता आणि एकजुटीची आंतरिक ज्योत आहे। नैतिक बोध। दिवाळीचा खरा अर्थ आंतरिक चांगुलपणात आणि वाटून घेण्यात आहे, केवळ भौतिक संपत्तीत किंवा दिखाऊपणात नाही। नम्रता आणि आशा कोणत्याही तात्पुरत्या चकाकीपेक्षा अधिक तेजस्वीपणे चमकतात। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।